त्यानंतर अध्यक्षाचं भाषण होईल आणि त्यानंतर जलील मॅडम आभार मानतील. पाठीमागून मुलं सगळे म्हणत होते आमच्या वर्गाला शुभेच्छा द्या मॅडम. खरं तर हा निरोप समारंभ हा आपला निरोप समारंभ नाही, आपल्या प्राथमिकचा एक टप्पा पूर्ण केलेला आहे आणि आता आपण तुम्ही भरारी घेताय शैक्षणिक प्रवासाला, मोठ्या वर्गांना जाणार आहात. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही बालवाडीत जेव्हा आला तेव्हा तुम्ही शेंबडी मुलं होता आणि आता आपल्या म्हणजे तुमच्या अनेक कलाकौशल्य घेऊन तुम्ही आता सुगंधी फुलं झाले आहात. मस्त. तुमच्या प्रत्येक वर्गातल्या प्रत्येक मुलांच्या अंगामध्ये प्रत्येकाच्यात एक गुण असतो. कुणी चित्रकलेमध्ये, कुणी हस्ताक्षरमध्ये, कुणी वक्तृत्वामध्ये, कुणी डान्समध्ये, कुणी अजून क्रीडा स्पर्धेमध्ये. आणि तुम्ही होते म्हणूनच आपल्या शाळेला मान होता. तुमच्यामुळे आमच्या सगळ्या शिक्षकांचा अभिमान खूप वाढला. म्हणून तुम्ही आपल्या शाळेमध्ये आता प्रताप सरांनी इतकं छान तळमळीनं तुम्हाला काही शुभेच्छा दिल्या. त्या शुभेच्छा एवढ्या किती छान होत्या, ऐकलेत नाही तुम्ही? तर एवढं प्राथमिक शिक्षकच आपल्या हृदयापर्यंत, आपल्या हृदयाला हात घालून खूप छान शिकवतो. तुम्ही आता 8वी पासून 10वी पर्यंत जाल. प्रत्येक विषयाला वेगळा शिक्षक भेटेल, त्यांचा प्रत्येक तास वेगळा असेल. ज्याला शिकायचंय त्यांनी शिका, नसेल त्यांनी तुमचं नुकसान करून घ्यायचं का आपलं भवितव्य घडवायचं हे तुमच्या हातात आहे. प्रत्येक तासाला खूप लक्ष देऊन अभ्यास करायचे. आणि आपण बघा, पहिली जेव्हा तुम्ही येता बालवाडीपासूनच तुमच्या बालवाडीचा शिक्षक हा आपला पहिला गुरु. आणि त्याच्या अगोदर आपण 3 वर्ष घरात असतो की जन्म झाल्यापासून, तेव्हा आपल्या आई वडील आपले पहिले गुरु असतात. आणि जेव्हा शाळेत पाऊल ठेवतात तेव्हा शाळेचे गुरु सुरू होतात. मग पहिला गुरु बालवाडी, पहिली, दुसरी, तिसरी असे 7वी पर्यंत आम्ही तुम्हाला खूप असं घडाभरून तयार केलेलं आहे. आम्ही 4 भिंतीच्या आतमध्ये जे ज्ञानाचे ज्ञानकर दिले तुम्हाला, जी संस्काराची शिदोरी दिली, ते त्या शिदोरीवरच तुमचं भवितव्य. लहानपणी कोण शिक्षक होतं आणि ते जास्त चिरकाल लक्षात राहतं. लक्षात आलं? सगळ्या मुलांनी खूप छान घडायचे. तुमच्यातल्या कलांना तुम्ही जास्त वाव द्यायचे. यशस्वी व्हायचे, यशाची शिखरं तुम्ही गाठायचे. तुमच्या अंगात तुम्ही बळ निर्माण करायचे. तुम्हाला आमचं अंगण आता कमी पडू लागलेलं आहे. तुमच्या सगळ्या कलागुणांना म्हणजे आकाशात तुमच्या पंखांना तुम्ही उभारी देऊन आकाशामध्ये संसार तुम्ही करायचे. तुम्ही खूप छान मुलं आहात. आतापर्यंत 7वीच्या, 5वी, 6वी, 7वीच्या सगळ्या मुलांनी शाळेला एवढी म्हणजे प्रत्येक स्पर्धेमध्ये खूप प्रावीण्य मिळवून दिलं आहे. तुमच्यामुळेच आमचा मान असतो. त्यामुळे तुम्ही खूप छान घडवा. तुम्ही लांब जाणार नाहीये, इथेच आहात. जरूर केव्हाही कुठल्याही शिक्षकाची जेव्हा मदत लागेल तेव्हा तुम्ही धावत येऊ शकता. आणि तुम्ही म्हणजे आम्हालाही विसरायचं नाहीये, आम्हीही तुम्हाला विसरणार नाहीये. त्यामुळे खूप छान आता होणाऱ्या 7वीच्या परीक्षेमध्ये तुम्ही खूप छान स्वतःच्या मेहनतीवर यश मिळवून दाखवा. इथून पुढे तुम्हाला तुमची पावलं तुम्हाला स्वतःला टाकायचे. कशी पावलं टाकायची, जपून टाकायची का कशी टाकायची हे तुमचं तुम्ही ठरवायचंय. सरांनी सांगितलं रील बनवू नका, तुम्ही रिअल बना. खरंच प्रामाणिकपणे जसं आहात तसं. तुमच्यात फक्त अंगात म्हणजे खूप कला मिळवायचे, आपली कला वेगळी दाखवायची नाही. मुलींना विशेषतः खूप छान आई वडील पण छान सांगतात. आम्ही शिक्षक खूप छान सांगतो. आम्ही जेव्हा इथे मॅडम आहोत तेव्हा आम्ही मॅडम नसतो, एक आईच्या रूपाने तुम्हाला आम्ही चांगल्या गोष्टी सांगत असतो. तर तुम्ही कशा पद्धतीने घ्यायचं, कशा पद्धतीने आत्मसात करायचं हे तुमचं तुम्हाला ठरवायचंय. खूप छान. इथून पुढे होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला भरघोस यश मिळो. तुम्ही चांगले इंजिनियर, डॉक्टर, वकील वगैरे व्हाल तेव्हा आम्हाला तुमचा अभिमान वाटणार आहे. थँक्यू.